नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे साबुदाणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी टाकायचं आहे। तर आपल्याला साबुदाण्याच्या थोडंसं वर पाणी राहील इतकंच पाणी टाकायचं आहे। तर इथे तुम्ही रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवू शकता किंवा मग 5 ते 6 तास भिजत ठेवायचा आहे। इथे मी हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। तर आता आपण बघूया, साबुदाणा छान असा भिजलेला आहे। हा साबुदाणा मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि इथे मी अर्धा चमचा जिरे हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडंसं आलं देखील मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची। तुम्ही उपवासासाठी ज्या वस्तू खात नसाल त्या टाकू नका। आता याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा इतकी साखर टाकलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे। इथे मी 2 उकडलेले बटाटे किसून घेणार आहे। तर मध्यम आकाराचे 2 बटाटे इथे टाकायचे आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला आता याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। तर इथे मी बोटांना थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे। तर इथे सर्वच मिश्रणाचे मी ह्या पद्धतीने गोळे बनवून घेतलेले आहे। आता जेव्हा आपल्याला हे वडे कढईमध्ये टाकायचे आहे त्याच वेळेस आपल्याला हे हातावर असे चपटे करून घ्यायचे आहे। तर आधीच करून ठेवायचे नाही। जेव्हा आपल्याला तेलात सोडायचे असेल तेव्हाच आपण हे एक एक चपटे करून घेणार आहोत आणि मगच तेलामध्ये सोडणार आहोत। आता तेल गरम झाले की आपल्याला हे एक एक वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि 2 मिनिटांनी आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत। तर आता इथे आपले सर्व साबुदाणे वडे हे तळून झालेले आहे आणि एकही साबुदाणा वडा हा फुटलेला नाही किंवा हे जरा देखील ऑइली झालेले नाही। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।